थकीत पीक विमा मिळावा या मागणीसाठी वाणेवाडी येथे शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांविरोधात शिमगा आंदोलन केले। थकीत पीक विमा तातडीने मिळावा या मागणीसाठी वाणेवाडी येथे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांविरोधात शिमगा आंदोलन केले। यावेळी शंकर गायकवाड यांनी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी थेट आर्थिक मदत जमा करावी, अन्यथा थकीत पीक विमा तातडीने द्यावा अशी मागणी केली। मागण्या मान्य न झाल्यास विमा कंपन्या व संबंधित शासकीय कार्यालयांवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। पीक विमा कंपन्यांच्या नावानं शिमगा आंदोलन करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी सर्व पीक विमा कंपन्याला सांगू इच्छितो, तुम्ही शेतकऱ्यांचं खूप मोठी लूट केलेली आहे। तुमची जर चौकशी केली तर तुम्ही फक्त 10% सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसा दिलेला नाही, इतका पैसा तुम्ही लुटलेला आहे। आम्ही वारंवार सांगतो, मी सरकारला सुद्धा वारंवार विनंती केलेली आहे, निवेदन दिलेली आहेत। तुम्हाला जर शेतकऱ्यांना असे पीक विम्याचे पैसे द्यायचे नसतील तर ही विमा कंपनी ही सगळा खेळ बंद करून टाका। आणि तुम्ही जो हेक्टरी पीक विमा कंपन्यावरती तिकडे तुम्ही 11,000 पासून 18,000 रुपये खर्च करताय, तो डायरेक्ट 18,000 रुपये ही विमा खेळ बंद करून 18,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या नावाने त्या ठिकाणी जमा करा, अन्यथा तुम्हाला जर हे कंपनी चालू ठेवायची असली, पीक विमा चालू ठेवायचा असला तर तात्काळ हे जी वगळलेली सर्व तालुके आहेत तात्काळ घेऊन सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्या। तुम्ही शेतकऱ्यांचे तात्काळ पैसे सोडा, अन्यथा शेतकरी तुम्हाला कंपनीमध्ये येऊन पुन्हा काय करतात माहिती आहे। आंदोलनात सरपंच बाबूराव गरदडे, महादेव यादव, बिभीषण जोडवे, संदीप सुर्वे, पिनू सुर्वे, विठ्ठल गरदडे, रामराव शिंदे, पांडुरंग यादव, दगडू यादव, अमोल सुर्वे, गंगाधर सुर्वे, नाना क्षीरसागर, दिलीप सुर्वे, चंद्रकांत यादव, लक्ष्मण दरवडे, संजय सुर्वे, बाळू सुर्वे, सुभाष शिंदे, प्रमोद सुर्वे, लक्ष्मण काटे, आप्पा गायकवाड, गणेश सुर्वे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते।